नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त आपल्याला दीपावलीच्या निमित्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। दीपावलीच्या निमित्ताने मात्र आपले अक्षय आणि रमा एकत्र जोडीने पूजा कशी करतात। आता एका रूममध्ये अक्षय आणि रमा तर एकत्र राहायला आणलेलेच असतात। पंकज आणि मंगला मावशी या दोघांनी मात्र मस्त प्लॅन करून ह्या दोघांना शेवटी एकत्र आणलेलं असतं आणि त्यात म्हणजे आज ही लक्ष्मीपूजनाची पूजासुद्धा दोघं एकत्र जोडीने कशी करतात। कारण 7 वर्ष झाले तसं अक्षय काही दिवाळी साजरी करत नसतो, हे सत्य मात्र आरोहीने आता रमासमोर आणलेलं असतं। त्यामुळे आता मात्र हीच आरोही आणि हेच पंकज काका मंगला मावशी शेवटी इरावतीचं प्रत्येक कारस्थान अक्षयसमोर कसं आणतात आणि ह्या इरावतीला धडा कसा शिकवतात आणि ह्या वर्षीची दीपावलीची पूजा जोडीने अक्षय आणि रमा कसे पार पाडतात। अक्षयला आता सत्य समजल्यानंतर अक्षयला रमाची किंमत समजते आणि शेवटी रमाची किंमत समजल्यानंतर अक्षय मात्र आता रमाची कशी माफी मागतो हे मात्र आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि त्या इरावतीला तिच्या पापाची शिक्षा देऊन अक्षय तिला घराच्या बाहेर कसं काढतो हे मात्र आपण बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी विसरू नका। तेव्हा चला तर मित्रांनो वेळ कसला वाया घालवतात तर पुढील ट्विस्टमध्ये आता काय होतं हे बघूयात। तेव्हा मित्रांनो आता हे बघा, साईने मात्र पंकज काका आणि मंगला मावशी या दोन व्यक्तींना मात्र बरोबर रामाची मदत करण्यासाठी विचार करून येथे पाठवलेलं असतं। आता बरेच दिवस झाले ह्या इरावतीने मंगला मावशी आणि पंकज काका यांना येथे धमकी देऊन तेथून जाण्यासाठी सांगितले होते। आता हे इरावतीचे सगळे प्रत्येक डाव मात्र मंगला मावशी आणि पंकज काका यांना माहिती असतात, परंतु आता आपल्या रमाला आपली गरज आहे। आता मात्र आपण तेथे यायला हवं म्हणून ते दोघेही तेथे येतात। आल्या क्षणी मात्र इरावतीचा पहिलाच प्लॅन उधळून तर लावतातच, परंतु तिच्या पापाची शिक्षा शेवटी तिला देणारच असतात। आता मात्र रमा आणि अक्षय वेगवेगळ्या रूममध्ये झोपत असतात, तर आता पंकज काकांनी प्लॅन करून ह्या इरावतीला आता रमाच्या रूममध्ये पाठवून शेवटी आता रमा अक्षय एकत्र रूममध्ये झोपले। त्यांना आता एकमेकांच्या रूममध्ये झोपल्यानंतर आता अगदी घडलेल्या सर्व काही आठवणी मात्र डोळ्यासमोर येतात। प्रत्येकजण आता आपापल्या आठवणी जपत असतो। अक्षयला रमाचं प्रेम अगदी म्हणजे रमा आपल्यासाठी किती काही करते आणि आपण मात्र काहीतरी चुकतोय असे सारखे त्याच्या डोळ्यासमोर विचार येत असतात, परंतु त्याच वेळेस इरावती मात्र काहीतरी अगदी नाटक करून अक्षयचे कान भरवत त्याला काहीतरी असं वेगळं सांगण्याचा प्रयत्न करत असते। म्हणून आता रमाचा अक्षयला राग येत असतो, परंतु आता रमा खरंच मुलांसाठी आणि घरासाठी काय काय करते हे मात्र आता रमाने ठरवलेलं असतं की अक्षयच्या डोळ्यासमोर दाखवून द्यायचे। आपण या घरासाठी योग्य आहोत, आपण वाईट नाही हे मात्र आता अक्षयला कळायला हवे। त्यासाठी रमासुद्धा आता मुलांना जे संस्कार देण्याचं काम करत असते, कारण इरावतीमुळे सगळे मुले हे बिघडलेले असतात। पार्थ आणि तारा मात्र अगदी कुणाचं काही ऐकून घ्यायला तयार नसून शेवटी मोबाईलमध्येच कायम डोकावत असतात। त्यामुळे त्यांचं आयुष्याचं आणि त्यांच्या करिअरचं किती नुकसान होतं हे त्यांना काही कळत नसतं। पण आता मात्र रमा तारा आणि पार्थ या दोघांचे सुद्धा डोळे उघडणार असते, कारण आता इरावतीने सांगितलेल्या प्लॅननुसार आता जो काही फटाका तेथे पुरलेला असतो तर तो फटाका मात्र चतुराईने पंकज काकांनी अगदी दुसरीकडे अगदी पुरून ठेवलेला असतो आणि त्या इरावतीचा डाव इरावतीवर उलटवलेला असतो। त्यानंतर मात्र आता हे सगळं काही झाल्यानंतर मालविका आणि इरावती रूममध्ये येतात, तर आता मालविका म्हणते की हे काय मॅम, अहो काय करायचं। ती रमा तर आता अगदी या घरामध्ये हक्काने राहते आणि तिची कमी होती तर म्हणून तिचे ते नातेवाईक ते नातलगसुद्धा दोघेही तिला मदत करण्यासाठी येथे आलेत, मग आता आपण काय करायचं। त्यावर आता इरावती म्हणते की हे बघ मालविका, टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना, जे करील ते काही योग्यच करेल। आता मात्र त्या रमाला धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे, तिला तिच्या अगदी चुकांची जाणीव तिला करून द्यायची आणि या घरातून लवकरच तिची हकालपट्टी आपल्याला करायची आहे। त्यासाठी आपल्याला अक्षयची साथ घ्यावी लागेल। अक्षयचे एकदा तिच्याविरुद्ध कान भरले, अक्षयच्या नजरेमध्ये ती कशी वाईट आहे हे जर आपण ठरवले तर मात्र आपण हे सर्व सहजपणे करू शकतो। आता मालविका म्हणते की अहो मॅम, आपलाच प्लॅन आपल्यावर उलटवला आणि त्यात म्हणजे जर अक्षयला हे सर्व कळाले असते तर मग कसे झाले असते, त्याने तर आपल्याला डायरेक्ट या घरातून बाहेर काढले असते। तर आता इरावती म्हणते की हे बघ मालविका,
तू जास्त ओव्हर स्मार्टपणा करू नकोस. जे आहे ते आहे. मला अगदी डोक्याने थोडासा विचार करण्यासाठी चान्स दे. जे काही मी करत आहे ते योग्य करेल. तू काळजी करू नकोस. तू फक्त अक्षयला जिंकण्याचा प्रयत्न कर. त्यावर आता लगेच रमा अक्षय इकडे रूममध्ये असतात. आता दोघेही अगदी छान असे तयार होतात आणि आता सगळेजण अगदी दिवाळीची तयारी करायला घेतात. अक्षय आता रमाला म्हणतो की हे बघ, आता दिवाळीची तयारी आपल्याला करायची आहे. त्यासाठी मात्र आता इरावती प्लॅन करते. कारण इरावतीनं असा प्लॅन केलेला असतो की आता कंदील आणण्यासाठी मात्र काही झाले तरी मालविकाला तेथे पाठवायचं. आता ह्या रमाला मात्र तेथे पाठवायचं नाही. आता हे पंकज काकांनी मालविका आणि इरावती ह्या दोघींचं बोलणं ऐकलेलं असतं. आता मालविका म्हणते की ठीक आहे, मी तर अक्षयसोबतच जाईन, मला आवडेल जाण्यासाठी. परंतु आता पंकज काका ऐकतात. पंकज काका मालविका तयार होत असताना मात्र आता मुद्दाम मालविकाच्या रूमचा दरवाजा बंद करून घेतात. आता मालविका ही तयार होती, कारण जोपर्यंत आता अक्षय, रमा आणि आरोही एकत्र जात नाही तोपर्यंत मात्र आता ह्या मालविकाला आपण काहीतरी असं खोटं सांगायचं. अगोदर यांना काढून द्यायचे कंदील वगैरे आता दिवाळीची सर्व जे शॉपिंग आहे ती करण्यासाठी. परंतु आता मालविकाला मात्र आपण चकवा कसा द्यायचा, तिला थोडंसं लेट पाठवायचं. अक्षय अगदी वाट बघून थकून गेला असेल आणि शेवटी तो रमाच्या चॉईसचाच कंदील घेईल असे मात्र आता ह्या दोघांनी ठरवून पंकज काकांनी फोन करून मात्र आता ह्या मालविकाचा पत्ता कट केलेला असतो. तिला खोटं सांगितलेलं असतं आणि अगदी किती वाजता यायचं याचं अगदी वेळ वेगळी झालेली असते. अक्षय आणि रमा आणि आरोही मात्र बाजारात येतात. कंदील वगैरे आहे तर ते विकत घेतात. आता अक्षय त्या अगोदर म्हणलेला असतो की जोपर्यंत मालविका येत नाही तोपर्यंत कंदील आपण काही घ्यायचं नाही. तेव्हा रमा म्हणते की ठीक आहे. तर आता खूप काही उशीर होतो, परंतु आरोही ऐकायला तयारच नसते. आता मात्र ह्या पंकज काकांनी आणि मंगला मावशींनी आरोहीला सुद्धा आता ह्या रमाची मदत करण्यासाठी तयार केलेलं असतं. आता रमाने तर बरोबर आपल्या मुलीला एकत्र ओढलेलं असतं. परंतु आता किती काही झाले तरी शेवटी मंगला मावशी आणि पंकज काका त्यांच्या प्लॅनमध्ये आरोहीला सगळं काही अगदी सपोर्ट करतात आणि जे ते सांगेल तेच मात्र आरोही ऐकत असते. आता आरोही म्हणते की काही नाही, जे काही आहे ते आहे. आज मात्र कंदील खरेदी करायचाच. ऑरेंज कलरचा आरोही जेव्हा कंदील घेते तेव्हा आता तिने आणखीन 7 प्रकारचे कंदील घेतलेले असतात. तर अक्षय विचारतो आणि रमासुद्धा सोबतच विचारतात की इतके कंदील तो कशाला घेतले बाळा. तर आता ती त्या काकांना म्हणते की हे बघा, हे 7ही कंदील मला हवे आहेत. कारण गेल्या 7 वर्षापासून माझ्या बाबांनी दिवाळी साजरी केलेली नाही. त्यामुळे आता मात्र जो काही 7 वर्ष आनंद आम्ही घेऊ शकलो नाही तर तो एका दिवाळीतच आम्हाला एन्जॉय करायचा आहे. म्हणजे या वर्षीची दिवाळी आमच्यासाठी खूप स्पेशल असेल. माझे आईबाबा माझ्यासोबत आहे तर तेच माझ्यासाठी पुष्कळ आहे. म्हणून आरोही खूप खुश होते. तर आता मालविका जेव्हा समोर ह्या तिघांना एकत्र पाहते तर त्या आता मालविकाला तर धक्काच बसलेला असतो. मालविका म्हणते की माझ्या अगोदर हे रमा इथे आलीच कशी आणि कंदील वगैरे आहे तर तो विकतसुद्धा घेतला. तर आता लगेच पंकज काका तिच्या मागून येतात. पंकज काका हसतात, टाळ्या वाजवतात आणि कसा वाटला प्लॅन असं विचारतात. आणि काय त्या तिघांना बघून अगदी खूपच आनंद झाला असेल तुम्हाला, म्हणून मालविकाला चिरडवतात. आता मालविका मात्र रागाने ह्या रमा, अक्षय आणि आरोही यांना एकत्र पाहते. त्यानंतर आता हे सगळेजण घरी येतात. घरी आल्यानंतर आता या तिघांचा आनंद काही वेगळाच असतो. आता रमाचे डोळे भरून आलेले असतात की आपल्या अक्षयने आपण गेल्यापासून दिवाळी साजरी केली नाही. म्हणजे अक्षयसुद्धा आत्तापर्यंत आपल्यावर किती प्रेम करतात आणि ह्या इरावतीमुळे आपण वेगळे झालो. परंतु आता काही झाले तरी अक्षयसमोर इरावतीचा खरा चेहरा मला आणावाच लागेल. आता अक्षयसुद्धा किती विचार करतोच. म्हणजे आता रमा आपल्यासाठी पर्समध्ये अजूनपर्यंत चॉकलेट ठेवते. म्हणजे अजूनपर्यंत रमा तिच्या कोणत्याही सवयी विसरलेली नाही. म्हणून आपण काहीतरी कुठेतरी चुकतोय. आपण कुठे चुकतो, कारण रमाला ओळखण्यात चुकतो. आणि रमाने इतका मोठा निर्णय का घेतला असेल. रमा अजूनपर्यंत आपल्यावर प्रेम करते. मग नक्की काय असं सत्य असेल की रमा आपल्याला सोडून गेली, आपल्या इतक्याच्या छोट्याशा मुलीला सोडून गेली. त्याचं कारण काय असेल. आपण ते कारण मात्र अजूनपर्यंत माहिती करून घेतले नाही. आपण कुठेतरी चुकतोय असं आता गिल्ट फील अक्षयला होत असतं. त्यानंतर मात्र आता इरावती म्हणते की आता मालविका इरावतीला फोन करते आणि सांगते म्हणजे ती रमा तेथे आलीच कशी. माझ्या अगोदर रमाने कंदील वगैरे अक्षयसोबत विकतसुद्धा घेतला आणि ती आरोहीसुद्धा त्यांच्यासोबत होती. हे ऐकल्यानंतर आता इरावतीला खूप मोठा धक्का बसतो. इरावती म्हणते की काही झाले तरी मात्र
तिघांना एकत्र आपण होऊन द्यायचे नाही. आता त्या पंकजला आणि त्या मंगल मावशीला पुन्हा धमकावं लागेल. या रमाच्या आयुष्यातून त्यांना काढून द्यावे लागेल, कारण माझ्याच रूममधून मला हकलून देऊन त्या अक्षय आणि रमाला यांनी एकत्र केले. आता आपण यांना सोडायचं नाही. किती काही झाले तरी आजची ही दिवाळीची लक्ष्मीची पूजा आपण एकत्र होऊन द्यायची नाही. मालविका, आज मात्र ही पूजा अक्षयसोबत तूच करायची, असे मात्र आता जेव्हा इरावती म्हणत असते तर मंगला मावशी आता ह्या दोघींचं बोलणं ऐकत असते. मंगला मावशी म्हणते की बघते कशी माझ्या अक्षय जावयांसोबत तू पूजा करते, माझ्या रमाचा हक्क घेऊन पाहते की काय, बघतेच मी आज तुझी कशी जिरवते. म्हणून मंगला मावशीने ठरवलेलं असतं आज मात्र ह्या मालविकाला धडा शिकवायचा. तिला असा धडा शिकवायचा की त्याला जन्माची अद्दल घडली पाहिजे. म्हणून ती पंकज काकांना म्हणते की आज मात्र ह्या मालविकाला धडा शिकवायलाच हवा, कारण ही आपल्या अक्षयच्या म्हणजे आपल्या जावई बापूंच्या आयुष्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करते आणि आपल्या रमाला त्रास देते की काय. इरावतीचं ऐकून ती आता अक्षय रावांना फसवते. म्हणून आता मंगला मावशी आणि पंकज काका एक प्लॅन करतात. किती काही झाले तरी आता या मालविकेला अक्षयसोबत पूजेला बसून द्यायचं नाही. त्यानंतर मात्र आता सगळेजण छान तयार होतात. अक्षय, आरोही आणि रमा मात्र अगदी मस्त कंदील वगैरे सगळं काही सगळीकडे पणत्यांची आरस वगैरे लावतात. छान असं घर सजवतात. तेव्हा रमाला आणि अक्षयला मागच्या दिवाळीची आठवण होते. मुकादमांच्या घरात घालवलेला प्रत्येक क्षण त्यांना आठवतो. त्यानंतर मात्र आता इरावती म्हणते की बघते आज मात्र ही रमा कशी लक्ष्मीपूजन करते आणि ते पण अक्षयसोबत जोडीने. तर आता इकडे आरोहीने आणि पंकज काकांनी ठरवलेलं असतं की किती काही झालं तरी रमा, अक्षय आणि ह्या दोघांनीच जोडीने लक्ष्मीपूजन करायचं आहे. म्हणून आता अक्षय तयार होतो. आता लक्ष्मीपूजनाची सर्व तयारी रमा करते. छान असं लक्ष्मीपूजन मांडते. पार्वती आजी आणि सीमा तर खूप खुश होऊन हे सर्व पाहत असतात. तर आता सीमासुद्धा रमा अक्षयला एकत्र बघून खूप खुश होते. त्यानंतर मात्र आता अक्षय म्हणतो की इरावती आत्या, तू अगदी तुझ्या हाताने हे लक्ष्मीपूजन कर. तर इरावती आत्या म्हणते की अरे मी कशाला, माझ्या हातून काय गरज आहे, मालविका आहे ना तुझ्यासोबत लक्ष्मीपूजन करण्यासाठी. तर अक्षयला राग येतो. अक्षय म्हणतो की आत्या तू काय बोलतेस. तेव्हा आरोही पुढे येते. आरोही म्हणते की हे आज मात्र हे लक्ष्मीपूजन माझ्या आईच्या आणि बाबाच्या हाताने व्हायला हवे. तर अक्षय रमाकडे पाहत असतो आणि रमा अक्षयकडे पाहत असते. अक्षय म्हणतो की नाही. तर आरोही म्हणते की नाही बाबा, आज मात्र इतक्या दिवसातून हा योग आला, इतक्या आनंदाचा क्षण आहे, तर तो मला एन्जॉय करायचा आहे. आज मात्र तू आईच्याच अगदी हाताने लक्ष्मीपूजन करायचं आहे. तर तिकडे बघ, अरे माझ्या गोलूच्या म्हणजे जो मित्र आहे तर त्याच्या आईवडिलांनी सुद्धा मात्र एकत्र लक्ष्मीपूजन केलं. मग आज आई आणि बाबा तुम्ही एकत्र आहात, मग लक्ष्मीपूजन का करत नाही. तेवढ्यात मात्र आता पंकज काका ही मुद्दाम या मालविकाला मात्र धडा शिकवण्यासाठी तिच्या ड्रेसवर काहीतरी आता मुद्दाम अगदी सांडून देतात. आता तिच्या ड्रेसवर मात्र त्यांनी कॉफी सांडून दिलेली असते. आता मालविकाला खूप राग येतो. मालविका म्हणते की शी, इतकी छान मी तयार झाले होते, अक्षयसोबत मला लक्ष्मीपूजन करायचं होतं आणि आज मात्र ह्या पंकज काकांनी मला तर चांगलंच अगदी जिरवण्याचं ठरवलेलं आहे. बाजारात सुद्धा आता मी कंदील घेण्यासाठी गेले होते, तर माझ्या अगोदर त्या रमाला तेथे पाठवले आणि मला अगदी वेळ चुकीचा सांगितला. म्हणून आता ह्या मालविकाचा खूप असा जळफळाट होतो. त्यानंतर मात्र अक्षय आणि रमा एकत्र जोडीने लक्ष्मीपूजन करतात. दोघांनाही आता मागच्या वेळेचे सर्व क्षण आठवतात. दिवाळीच्या वेळेस घडलेले एकमेकांच्या प्रेमाचे क्षण त्यांना आठवायला सुरुवात होते. त्यानंतर मात्र आता अक्षय रमाकडे एकटक पाहत असतो. त्याला रमाच्या प्रेमाची अगदी जाणीव होत असते. नक्की मी काय करू, आता मात्र आपल्याला काहीतरी कुठे चुकतं आपण हे शोधून काढायला हवे. त्यानंतर मात्र आता पंकज काका आणि मंगल मावशी ठरवतात की जावई बापूंना म्हणजे अक्षयला सत्यापर्यंत पोहोचवायचं आणि इरावतीचा प्रत्येक डाव उधळून मात्र आता अक्षयसमोर हे सत्य लवकरात लवकर आणायचे, जेणेकरून अक्षय रावांना सर्व कळेल की इरावतीने आत्तापर्यंत काय पाप केलं, रमा आणि अक्षय या दोघांना वेगळं कसं केलं, हे मात्र आता आपण अगदी करायचे आहे. त्यासाठीच आपण येथे आलो. त्यानंतर मात्र आता रमा ही लक्ष्मीपूजन वगैरे झाल्यानंतर आता मंगला मावशी आणि पंकज काका यांच्या पाया पडायला येते. आता मंगला मावशी विचारते की अगं रमा, तू कशी आहेस, इतक्या दिवस आम्ही तुझ्यापासून लांब राहिलो, परंतु एक एक दिवस बाळा तुझी आम्हाला आठवण येत होती, परंतु आम्ही काय करणार, आमच्याकडे पर्याय नव्हता. हे इरावतीने आम्हाला धमकावलेलं होतं, जर आम्ही तुला सोडून येथून निघून गेलो नाही तर ती आम्हाला मारून टाकेल. म्हणून आता
तुझ्या जीवासाठी आणि ह्या सगळ्या चिमुकल्या जीवासाठी आम्हाला हे सगळं सोडून जावे लागले। त्यानंतर तुझे काय झाले बाळा, आम्हाला खरंच काही माहिती नव्हते। मात्र जी काही वेळ त्यावेळेस तुझ्यावर आणली होती त्या प्रत्येक वेळेचा आता आम्ही बदला घ्यायला येथे आलो आहोत, आणि ते पण साईच्या मदतीने। कारण साईने आम्हाला इथे पाठवले। तेव्हा ते ऐकून आता रमाला खरंच खूप आनंद होतो की साई आपल्यासाठी किती काही करतात। आपल्या प्रत्येक अगदी सुखदुःखात ते आपली साथ देतात। आणि अक्षयवर आपलं इतकं प्रेम असून सुद्धा अक्षयने आत्तापर्यंत फक्त गैरसमज आपल्या नात्यामध्ये करून घेतलेला आहे। एकदाही आता त्यांनी मला समजून घेतले नाही। प्रत्येक वेळेस मात्र त्यांचे गैरसमज होत असतात आणि ते इरावती आत्यावर विश्वास ठेवतात। तर आता मंगला मावशी म्हणत असते की हे बघ रमा, तू काळजी करू नकोस, आम्ही आहोत ना। इरावतीचं कारस्थान आता प्रत्येक वेळेला आम्ही अक्षयसमोर आणतच राहणार, आणि शेवटी तिला आता नाही या घराची मोलकरीण बनून आम्ही घराच्या बाहेर पाठवले तर आम्ही सुद्धा नावाचे अगदी पंकज काका आणि मंगला मावशी नाहीत। जे काही आमचं हे नाव आहे, आता पंकज काकांचं जे नाव असतं तर ते बँडेज काका आणि मँगो मंगला मावशी। तेव्हा आता रमाला खूप असा आनंद होतो। रमाला तर आपल्या आईची आठवण होते, तर आता तिच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं। तर आता सीमाची अवस्था बघून मात्र मंगला मावशी आणि पंकज काका यांना खूप वाईट वाटतं। पंकज काका म्हणत असतात की आता रमा तू एकटी नाही, आम्ही सगळेजण तुझ्यासोबत आहोत। आता ह्या सगळ्या इरावतीचे डाव तिच्यावरच कसे उलटवायचे, कारण हे बघ अगं त्या दिवशी जेव्हा तुम्ही फटाके उडवायला गेला होता त्या दिवशी सुद्धा तिने आता हे म्हणजे फटाका अगदी इथे ते फोडून ठेवला होता, तो सुद्धा तारा आणि त्या मालविकाच्या मदतीने। कारण आम्ही आलो तेव्हा मात्र त्या जे काही करत होत्या ते आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं होतं। पूर्ण दारू आता त्या अगदी बॉक्समध्ये भरून त्यांना अगदी मोठा फटाका उडवायचा होता आणि तुम्हाला काहीतरी नुकसान पोहोचवायचं होतं, हा त्यांचा प्लॅनिंग होता। परंतु आम्ही त्यांचा तो प्लॅनिंग अगदी तिच्यावरच उलटवला, आणि शेवटी जी इरावती आहे तर तिला आता धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे। बाद झालं, खूप काही आता तिने केलं आणि ते तू सहन केलं, आता नाही, आता यापुढे मात्र तिला तिच्या पापाची शिक्षा मिळायलाच हवी, असे मात्र आता ह्या तिघांचा प्लॅन झालेला असतो। आता एक एक करून अक्षयसमोर इरावतीचं एक एक सत्य कसं आणायचं हे मात्र आता त्यानंतर आता इकडे इरावतीला मात्र खूप राग आलेला असतो, कारण मालविका तर आता म्हणते की तुमचा एकही प्लॅन सक्सेस होत नाही, आता मात्र काय करायचं। आता ते अगदी प्रत्येक आपला डाव उधळून आणतात आणि एक ना एक दिवस आपलं सत्य जर आता त्या अक्षयसमोर जर आले तर काय होईल। आता पंकज काका हे अगदी अक्षयला हे सर्व ऐकून घेण्यासाठी आता त्यांची सगळं काही अगदी रेकॉर्डिंग करून घेतात। इरावती आणि मालविका एकमेकांशी काय बोलतात ही प्रत्येक रेकॉर्डिंग त्यांनी करून घेतलेली असते, आणि आता अक्षयला ही रेकॉर्डिंग ऐकायची असते, कारण काही करून इरावतीचा डाव अक्षयसमोर आणि तिचा खरा चेहरा आणण्यासाठी आपल्याकडे पुरावे असणं खूप गरजेचं आहे, आणि ते पुरावेच आता प्रत्येक क्षणाला आपल्याला मिळवावे लागतील। म्हणून मात्र आता प्रत्येक क्षणाला पुरावे कसे मिळवायचे याचा मात्र पंकज काका आणि मंगला मावशी प्रयत्न करत असतात। त्यानंतर मात्र आता इरावती आणि मालविका आतमध्ये येतात, तर आता इरावती आणि मालविकाचे चेहरे अगदी बघण्यासारखे झालेले असतात। मालविका म्हणते की आता आपला काही उपयोग नाही, आपला एकही प्लॅन सक्सेस होत नाही। इरावती म्हणते की हे बघ तू हार मानू नको, आपल्याला काहीतरी प्लॅनिंग करावी लागेल, त्यासाठी त्या आरोहीला अगोदर धडा शिकवावा लागेल, तिला आपल्या बाजूने करून रमा आणि अक्षय या दोघांना वेगळं करण्यासाठी आपल्याला काहीतरी करावे लागेल। परंतु आता पंकज काका आणि मंगल मावशी हे सर्व ऐकतात आणि म्हणतात की या दोघांना वेगळं करण्यासाठी आता तुम्ही काय प्लॅन करतात, परंतु तुम्हालाच आता घराच्या बाहेर काढण्यासाठी मी काय करतो हे बघतच राहा। म्हणून आता मंगला मावशी आणि पंकज काकांनी यांनी पुरावे गोळा करून मात्र आता सर्व काही अक्षयसमोर मांडण्याचं ठरवलेलं असतं, आणि इरावतीचा खरा चेहरा मात्र जो काही दडलेला आहे आत्तापर्यंत तर अक्षयसमोर ते सत्य आणलेलं असतं, आणि शेवटी अक्षयला आता रमाची खरी किंमत ओळखलेली असते। आता साई आणि रमा ह्या दोघांमध्ये कोणतंही नातं नाही, तरी सुद्धा इरावतीने अक्षयचा खूप मोठा एक गैरसमज करून दिलेला आहे, हे अक्षयच्या चूक लक्षात येते, आणि त्यावेळेस साई सुद्धा तेथे येऊन सर्व काही सांगतो। जे काही घडलेली आत्तापर्यंत कहाणी आहे ती सर्व सांगितल्यानंतर आणि पुरावे दिल्यानंतर आता अक्षयला खरी आपल्या रमाची किंमत कळते, आणि शेवटी आता हे त्रिकोणी कुटुंब मात्र लवकरच एकत्र येऊन इरावतीला तिच्या पापाची शिक्षा अक्षय स्वतः कशी देतो हे पाहण्यासाठी आपल्या मित्रांनो चॅनलला लगेच सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।